नमस्कार, रामराम मंडळी. आनंदी यात्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत आपलं ग्रामदैवत सिद्धनाथ माता जोगेश्वरी दक्षिण काशी क्षेत्र या ठिकाणी, आणि आपण मंदिराचा प्रवेशद्वार बघताय. आज महाशिवरात्रीचा दिवस आणि महाशिवरात्रीच्या या दिवसामध्ये केवळ एकदा महाशिवरात्रीसाठी भुयार उघडलं जातं आणि या भुयारामध्ये स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन आपण घेण्यासाठी जात आहोत. वर्षातून फक्त एकदा हे ऐतिहासिक आणि अतिशय प्राचीन असं शिवलिंग, त्याचा सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. अतिशय प्राचीन असं काशी विश्वनाथाचं शिवलिंग या ठिकाणी बघतोय. आमचे मित्र यांनी अतिशय सुंदर रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे आणि आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. माहिती, शिवलिंगाची माहिती आणि संपूर्ण या शिवलिंगाचं दर्शन या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. प्रत्येक वेळेला काहीतरी खास दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. संध्याकाळी आरती झाल्यानंतर रात्री 10 वाजता हे शिवलिंग सर्वांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात येतं. ते पहाटेपर्यंत आपल्याला दर्शनाचा लाभ घेता येतो. पण आज म्हसवड शहरामध्ये दक्षिण काशी क्षेत्र श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी याच्या मूळ गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. आणि महाशिवरात्र हा अतिशय महत्त्वाचा दिवस. या ठिकाणी जे मेन स्वयंभू शिवलिंग आहे तर ते या ठिकाणी दर्शनासाठी खुलं केलं जातं. तर या शिवलिंगाचं जे काही महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया. नमस्ते, मी श्री हरिभाऊ भास्कर गुरव, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त. सिद्धनाथ मंदिरात जे समोर आपण जे पाहतोय हे सिद्धनाथ काळभैरवाची मूर्त, शेजारी जोगेश्वरी मातेची मूर्त आहे आणि हे शिवाचा अवतार आहे. हे शिवलिंग आहे. या ठिकाणी ज्यावेळी शंकराने सुद्धा कैलास पर्वतावर ज्यावेळी त्याने अवतार घेतला सिद्धनाथ या नावाने, आणि ते घोड्यावरून ज्यावेळी तिकडून प्रवास करत आले, म्हणजे अमरनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णोदेवी, काशी, जेवढे जगामध्ये जेवढे सगळे कुलदैवत आहेत हे शिवाचे अवतार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही ज्योतिबा जावा, जेजुरी जावा, खंडोबा जावा किंवा तुळजाभवानी जावा, शिखर शिंगणापूर जावा, म्हसवड सिद्धनाथ, जे कुलदैवत आहेत हे सगळे शिवस्वरूपात, लिंग स्वरूपात असतात. तसं ह्या ठिकाणी जे नाथाने प्रवास केल्यानंतर आपल्या आरतीमध्ये बरीचशी माहिती असते की प्रत्येक देवाच्या आरतीचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर त्या देवाचा 90% इतिहास त्या आरतीमध्ये असतो. तसं ह्या नाथाने प्रवास केल्यानंतर ते अमरनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णोदेवी, काशीचा कोतवाल म्हणलं जातं की काशी दर्शन जर तुम्ही घेतलं तर ते कालभैरवाच्या दर्शनाशिवाय काशीचे दर्शन तुमचं रुजू होत नाही. वैष्णोदेवीला गेला तर तिथे 2-2 किलोमीटरवर असं बोर्ड आहेत की कालभैरव दर्शनाशिवाय, भैरवचट्टी किंवा कालभैरव दर्शनाशिवाय वैष्णव देवीचं दर्शन तुम्हाला रुजू होत नाही. आपण पशुपतीनाथ नेपाळला गेला तिथेही कालभैरवाची मूर्त आहे की कालभैरवाच्या दर्शनाशिवाय ते पशुपतीनाथाचं दर्शन रुजू होत नाही. असं ज्या कुठलंही दैवत असेल त्याच्या अगोदर कालभैरव आहे. नंतर कालभैरव हे कसं, जसं ती उत्तर काशी आहे ज्या आपण स्नानाला जातो, काशीला एक उत्तर काशी म्हणलं, तसं ही म्हसवड सिद्धनाथाची नगरी ह्याला दक्षिण काशी म्हणलं जातं. आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी देवांचे भ्रमण करताना, प्रवास करताना जिथं मुक्काम झाला त्या ठिकाणी त्यांनी पादुका ठेवल्या. अशा मूर्ती वगैरे काय नव्हत्या, पादुका होत्या. पण ज्या ठिकाणी त्यांचं कायमस्वरूपी वास्तव्य झालं ते ठिकाण म्हणजे म्हसवड. आपण आरतीमध्ये उल्लेख आहे, म्हसवड नगरी रहिवास केला, मानगंगे तिरी रहिवास केला. रहिवास म्हणजे कायमस्वरूपी त्यांचं इथं वास्तव्य आहे. आता ह्याच्यानंतर खरसुंडीला सिद्धनाथ आहे, जावलीला सिद्धनाथ आहे, इतर ठिकाणी नाथांची मंदिर आहेत. पण इथून ती शक्ती कार्य करते. मोठा त्यांचं इथं स्वयंभू शिवलिंग आहे. आता जे समोर आपण पाहतोय हे सिद्धनाथांची मूर्त आहे. या ठिकाणी देवाचे 12 दिवसाचे घट बसतात.
देवाला हळद लागते. ज्यावेळी घट बसतात प्रतिपदेला त्यावेळी हळद लागते. हळद लागून 12 दिवसानं त्यांचं घट उठतात, त्याशी लग्न होतं. आणि माता जोगेश्वरी ही शेषकन्या आहे आणि हा शंकराचा अवतार आहे. या ठिकाणी सिद्धनाथ माता जोगेश्वरीचे सुचूरभूत पूजा केली जाते. हे देवस्थानचे सालकरी देवाची पूजा करणारे. जसं काळभैरवाची पूजा कराय पूर्ण ब्रह्मचार्यानेच पूजा करायची असते. आपली नाथांची मूर्त आपण उघडी पाहिली तर पूर्ण नग्न मूर्ती आहे. अशी जगामध्ये कुठलीही मूर्त नाही. जी काळभैरव असतो तो फक्त नग्न मूर्ती असते. आणि जगामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून असणारे फक्त 5 देवता असतात. ज्याप्रमाणे ज्योतिबा म्हणा, काळभैरव म्हणा, भैरवनाथ म्हणा, सिद्धनाथ म्हणा, हनुमान म्हणा, असं हे जगामध्ये असे देवस्थान आहेत की जे दक्षिणमुखी असू शकतात. आपण दक्षिण दिशा अशुभ मानतो, पण अशुभाला शुभ करण्याची ताकद ह्या कालभैरवामध्ये असते. आपण जर नाथांचं दर्शन घेतलं तर म्हणाल एक पूर्वभिमुख आहे, मग इथं दक्षिणमुख कुठं आहे? तर या ठिकाणी वर्षातून एकदा जे बुधार उघडलं जातं हे सिद्धनाथाच्या उजव्या हाताला जे आपल्याला कमान पाहायला मिळते, ह्या कमानेतून हे कमान पलंग आहे देवाचा. इतर दिवशी उत्सव मूर्ती या ठिकाणी असून त्यांची आरती होते, नैवेद्य आरती येत होते. आणि हा पलंग काढल्यानंतर इथून एक परुष असा खड्डा आहे खोल. ज्यावेळी आपण असं बोट हाताला धरून खाली सोडलं जातो, वरचं बोट संपतं त्यावेळी अंगठा टेकतो, असं खोल खड्डा आहे. आणि तिथून 4 परसावरती अशा पायऱ्या आहेत. जसं आपण विहिरीत उतरतो असं त्या 4 परसावरती पायऱ्या आपण फिरत गेलो, असं फिरत फिरत गेलो तर जगामध्ये एकच शिवलिंग असं आहे की ह्यांचे पाय पूर्वेला आहेत. ह्यांचे पाय पूर्वेला असून तोंड दक्षिणेला आहे. म्हणून नाथांचं जे स्तोत्र आहे ते नाथांचं स्तोत्र आहे, उभा दक्षिणी लोचनी रक्तवर्णी. दक्षिण दिशेला तोंड करून असणारे जगामध्ये एकमेव शिवलिंग असेल तर हे म्हसवड सिद्धनाथाचं जे भुयारामध्ये वर्षातून एकदा दर्शन होतं. त्या काशीला जसं महत्व आहे, उत्तर काशी आपण म्हणतो काशीमध्ये स्नान केल्यानंतर पाप क्षालन होतं, तसं हे दक्षिण काशीचे दक्षिणमुखी कालभैरवाचं दक्षिणमुखी शिवाचं दर्शन आपण केल्यानंतर सर्व पापांचा नाश होऊन तो आत्मा मुक्त होतो. असं ह्या दर्शनाचं महत्व. आणि वर्षातून एकदाच उघडतं. आपण पाहिलं की वर्षातून एकदा उघडतं म्हणजे इतर नित्यपूजा कशी चालणार? आपल्याला समजा 2 मिनिटं आंघोळीला उशीर झाला तर आपल्याला किती बोर होतं. परंतु या देवाला सकाळी रोज 6:45 ते 6:45 अभिषेकाचं टायमिंग आहे. हे अभिषेक देवाला केल्यानंतर दही दूध पंचामृतानं स्नान केलं जातं. त्यांचं जे सिंहासन आहे ते सिंहासन पोकळ आहे. ते स्नान केल्यानंतर काही अंश तीर्थ त्या सिंहासनामध्ये उतरतं. आणि खाली जर आपण भुयारात गेलो तर भुयाराच्या वरच्या बाजूला असं सुदर्शन चक्र दगडे आणि त्यातून थेंब थेंब तीर्थ त्या पिंडीवरती मिळतं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संपूर्ण पिंड ऑटोमॅटिक धुवून निघते. आणि सिद्धनाथाला जी इथं पूजा अर्चा केली जाते, नैवेद्य म्हणा, पूजा म्हणा, पोशाख म्हणा, आरती म्हणा, मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा, जे काय तुम्ही नाथांना जी प्रार्थना कराल ते सर्व ऑटोमॅटिक भुयारात ध्वनीच्या आवाजाद्वारे ऑटोमॅटिक शिवापाशी पोहोचले जाते. आणि रात्री शिवाचं दर्शन, कालभैरवाचं रात्री शिवाचं दर्शन म्हणून महाशिवरात्र म्हणलं जातं. शिवाचं 12 नंतर दर्शन केल्यानंतर ते महाशिवरात्रीचं दर्शन केलं जातं किंवा म्हटलं जातं. असा हा देवाचा विजय असून हे फक्त वर्षातूनच एकदा खुललं जातं. असं ह्याचं महात्मा आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतं हृदयारविन्दे, सदा वसंतं हृदयारविन्दे. भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि.